नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, आतापर्यंत जो पृथ्वी शांत बसत होता, नंदा अक्काचा पूर्ण कारनामे तिला माहिती होतं अर्पणा आणि पृथ्वीला, तरीसुद्धा तो शांत राहत होता. पण इकडे मात्र आता पृथ्वीने स्वतःचं तोंड उघडलेलं आहे, ते म्हणजे भैयासाहेबासमोर. आता पृथ्वीवर विश्वास ठेवत इकडे मात्र आता आपल्या लेकीची बाजू घेत, कारण आपण चुकलेला हो, लेकीवर विश्वास ठेवला नाही असं रिअलाईज झाल्यावरती विश्वंभरने आता इकडे मात्र पृथ्वीचं ऐकल्यानंतर नंदा अक्काला खूप मोठी जन्माची अद्दल घडवलेली आहे. हो प्रेक्षकांनो, आता पृथ्वी आणि अपर्णाने ठामपणे निर्णय घेत आता श्रावणीची बाजू भैयासाहेबांसमोर मांडत खूप मोठा नंदा अक्काबद्दल भांडफोड केलेला आहे. हो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे, चला तर आपण सविस्तर बघूया. त्यापूर्वी माझ्या कृपा माऊलीच्या या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता जेव्हा दौलतरावाचा इकडे आता नंदा अक्काच्या प्लॅननुसार आता तसंच झालेलं आहे, जेव्हा आता इकडे भैयासाहेब मंदिरामध्ये गेलेले असतात आणि दौलतरावसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस असतो म्हणून ते मंदिरामध्ये गेलेले असतात. तर इकडे मात्र एका बाईला प्लॅननुसार तिथं पाठवत मात्र आता दौलतरावावर नको ते आरोप लावत चांगली दौलतरावांची धुलाई केलेली असते आणि विश्वंभरला तर एवढंच वाटते की नाही, दौलतरावच चुकीचे आहे. तेव्हा मात्र आता इकडे घरी आल्यानंतर विश्वंभर हा सर्व टॉपिक नंदा अक्कासमोर आता शेअर करतो आणि तेव्हा मात्र हे पृथ्वी आणि अपर्णा ऐकत असतात. तेव्हा आता भैयासाहेब वरती जातात आणि दौलतराव घरी जातात. दौलतराव घरी गेल्यानंतर मात्र इकडे आता दौलतरावांची अशी अवस्था बघून आता लगेच अनुराधा बोलते, अहो काय झालं तुम्हाला, तुम्ही तर मंदिरात गेले होते ना, आणि कुणी काय केलं तुमच्यासोबत, असं काय घडलं. तेवढ्यातच असं विचारपूस करत असताना इकडे मात्र आता शोभाला तिच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ दिसतो आणि तो बघून शोभा बोलते, आये बघ ना गं, बाबाची तर कुणीतरी धुलाईच केलेली आहे मंदिरामध्ये आणि त्यांच्या बाजूला हा विश्वंभर उभा आहे, म्हणजे या श्रावणीचे वडील, यानेच काहीतरी केलं असणार. तेव्हा आता इकडे अनुराधा सर्व विचारते आणि तेव्हा मात्र आता तिथं शुभूसुद्धा येते. शुभू आता त्याच्या वडिलाला विचारते. तर आता इकडे मात्र श्रावणी आणि शुभूसमोर आता दौलतराव काय ते खरंच सांगून देतात आणि काय मंदिरात घडलेला प्रकार सांगतात. तेव्हा मात्र आता शुभूला प्रचंड राग येतो आणि श्रावण बोलतो, बाद झालं, आता या नंदा अक्काला मी सोडणार नाही, माझे बाबा तर असं करणार नाही, पण हा नक्कीच नंदा अक्काचा डाव आहे, काही झालं तरी तिला मी प्रश्न विचारणारच, असं बोलत आता शुभूला सोबत घेऊन आता ती नंदा अक्काला प्रश्न विचारण्यासाठी विश्वंभरच्या घरी येते. आणि तेव्हा मात्र आता श्रावणी येते आणि विश्वंभर आता पायऱ्यावरून खाली चढतं. तेव्हा मात्र पायऱ्यावरून खाली येत असताना बोलते, श्रावणी तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या घरी येण्याची. तेव्हा मात्र आता श्रावणी ठामपणे आपला ससरा असा नसल्याचं आता विश्वंभरला सांगते आणि बोलते की बाबा, हे सर्व काही घडून आणलं ते म्हणजे नंदा अक्काने. नंदा अक्का खूप चुकीची आहे बाबा, आणि तुम्ही तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून एकदम चुकीचा निर्णय घेता. तेव्हा विश्वंभर बोलते, मी चुकीचा निर्णय घेतो, जेव्हा हे घर सोडून गेली होती तेव्हा कोणच चुकीचा निर्णय घेतला होता, आपल्या वडिलाला एकटं सोडून गेली तेव्हा कोणा चुकीचा निर्णय घेतला, आणि तू चुकीची निर्णय घेणारी मला सांगतेस की मी चुकीचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा मात्र आता इकडे शुभूला प्रचंड राग येते, कारण नंदा अक्का बोलते की त्या म्हाताऱ्याला तसंच व्हायला पाहिजे, त्याने केलेल्या शिक्षाचं फळ त्याला भोगायलाच हवं, असं आता शुभू तिच्या वडिलाच्या विरोधात नंदा अक्काच्या तोंडून ऐकल्यावर शुभूचा राग अनावर होतो आणि लगेच आता नंदा अक्काचा तो गळा पकडतो. तेव्हा मात्र आता विश्वंभरला प्रचंड राग येतो, कारण बहिणीची साईड तो नेहमीच घेत असतो, त्याला कधीही वाटत नाही की त्याची बहीण चुकीची आहे. तेव्हा मात्र आता विश्वंभर शुभूच्या कानाखाली मारते आणि श्रावणी आता सांगते की बाबा तुम्ही चुकीचं केलंय, तुम्ही शुभूला मारलं याबद्दल मला दुःख वाटत नाही, कारण तो तुमचा आमच्यावरचा अधिकार आहे, पण मात्र आज तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. तेव्हा आता भैयासाहेब लगेच श्रावणीवरती ओरडतो आणि बोलतो की या घरातून चालते हो, नाहीतर मी आताच पोलिसांना बोलावणार. तेव्हा मात्र आता पोलिसांचं नाव काढता क्षणी आता पृथ्वी स्वतःचं तोंड उघडते आणि बोलते की थांबा भैयासाहेब,
आजपर्यंत मी जे तुम्ही निर्णय घेतले त्यामध्ये प्रत्येक निर्णयात होकार देत आलो. माझं मन कधीही मी मांडलं नाही. पण आज तुम्ही शुभूवरती हात उचलून मात्र चुकीचं केलेलं आहे. तेव्हा तर भैयासाहेब बोलते, काय बोलतो पृथ्वी तू? त्यावर अपर्णा बोलते की हो हो भैयासाहेब, ते अगदी बरोबर बोलताय. तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आणि आजपर्यंत नंदा अक्काचे सर्व कारणेकारनामे आम्हाला माहिती असून आम्ही बोललो नाही काहीच. कारण तुमचं नंदा अक्कावरचं प्रेम पाहून आम्ही कधीही तुमच्या दोघांच्या मध्ये आलो नाही आहोत. पण आता मात्र नंदा अक्कानेच तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तिला इलेक्शनमध्ये उभं राहता यावं म्हणून तिने तुमच्या गोळ्या चेंज केल्या, तुम्हाला इंजेक्शन दिला की तुम्ही पार्टीच्या माणसांसमोर व्यवस्थित उभंसुद्धा राहावं नाही. पण नेहमीसारखी श्रावणीने तुमच्या नंदा अक्काचा डाव फेल करत आता तुम्हाला चांगल्याप्रमाणे डॉक्टरांना बोलावून ट्रीटमेंट देत आता योग्य असं उभं राहणार असं चांगली ट्रीटमेंट देत तुमच्यावरती केलेली आहे. आणि तुम्ही काय केलं, त्या श्रावणीला चुकीचं ठरवतं. त्यावर भैयासाहेब बोलतो, काय बोलतो पृथ्वी? अपर्णा, तुम्ही दोघं काय बोलता? त्यावर अपर्णा बोलते की भैयासाहेब, आज पृथ्वी योग्य बोलते, तो काहीही चुकीचं बोलत नाही आहे. हा जो काही डाव रचलेला आहे तो फक्त आणि फक्त नंदा अक्काने रचलेला आहे. आणि तिचा एक पुरावा मी, कारण मी नंदा अक्काला ऐकलं होतं बोलताना मोबाईलवर की तुम्हाला ते इंजेक्शन दिलं तर तुम्ही पार्टीच्या माणसासमोर उभेसुद्धा राहू शकत नाही आणि तुमची विचार करण्याची क्षमता कमी होऊन जाईल. आणि हे सर्व काही डाव होता नंदा अक्काचा. कारण तुम्ही जर इलेक्शनला उभे राहू शकले नाही तर त्या इलेक्शनमध्ये नंदा अक्का उभं राहून शिक्षण मंत्री बनणार, हा डाव नंदा अक्काचा होता. तेव्हा नंदा अक्का बोलते की अपर्णा काय बोलते? तेव्हा अपर्णाच्या आता कानाखाली मारण्यासाठी नंदा अक्का जाते. तेव्हा मात्र आता इकडे लगेच भैयासाहेब आता इकडे नंदा अक्काचा हात उचलतात आणि बोलतात, नंदा अक्का, अपर्णा कधीही खोटी बोलणार नाही. जेवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे तेवढाच माझा अपर्णावरती आणि पृथ्वीवर सुद्धा विश्वास आहे. नंदा अक्का, हे खरं आहे का? तेव्हा आता अपर्णा बोलते की भैयासाहेब, एवढंच नाही तर ही स्वीटी आणि हा रुद्रप्रतापसुद्धा तेवढाच यामध्ये आता सहभागी आहे. या दोघांना सुद्धा आता तुम्हाला काय पनिशमेंट द्यायची ती द्या. आता आम्ही एवढंच पुरावे आमच्याकडे आहेत, यानंतर आम्ही काही बोलू शकत नाही. तेव्हा मात्र आता पृथ्वी ज्या सांगण्यावरून आता भैयासाहेबाच्या लक्षात आलेलं आहे की नंदा अक्काचा डाव आहे. इकडे मात्र शुभू आणि श्रावणीने फक्त आणि फक्त त्यांचा विचार केलेला आहे, त्यांना चांगलं ठणठणीत बरं केलेलं आहे. तेव्हा मात्र आता विश्वंभर जसं इकडे शुभूच्या कानाखाली मारली तशीच नंदा अक्काच्या कानाखाली मारतात आणि बोलतात की आजच्या आज तू माझ्या घरातून चालती हो, कारण माझ्यासमोर कोणीही असलं तरी त्याच्या चुकीला माफी नाही. आणि आता लगेच इकडे विश्वंभर मात्र शुभूसमोर जातात आणि बोलतात की खरंच मी तुझ्याबद्दल चुकीचा निर्णय घेतला, तुला कानाखाली मारली, खरंच त्यासाठी मला क्षमा कर, असं बोलत आता नंदा अक्काला चांगली जन्माची अद्दल घडत इकडे आता विश्वंभर निघून गेलेला असतो. पण मात्र शुभू आणि श्रावणीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात पुरवल्यावर इकडे मात्र पृथ्वी आणि अपर्णाला आनंद झालेला असतो. पण नंदा अक्काचा मात्र तिसरा डोळा उघडलेला असतो. आता तिला प्रचंड राग आलेला असतो. त्यामुळे आता नंदा अक्का खरंच नेमका काय डाव खेळणार आहे आणि नेहमीसारखंच आता इकडे शुभू आणि श्रावणी तिला काय सडेतोड उत्तर देणार आहे हे पाहणं तेवढंच रंजक आहे. म्हणून अशी जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.